सॉरी, जरा आमचा नेटवर्क इश्यू झालेला होता. नेटवर्क डिस्कनेक्ट झाल्यामुळे आपल्याला थोडा व्यत्यय आला. सो थँक्यू फॉर युअर पेशन्स, की तुम्ही अगदी पेशन्सनी आतापर्यंत इथे उपस्थित आहात. त्याच्यासाठी मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू 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 व्हेरी मच. लाईट चेंज कर. ओके. सो सुरू करूया. आपण जीवनातल्या सगळ्या दुःखांना आपण आनंदाकडे कसं न्यायचं याबद्दल आपण बघणार सेशन चालू आहे आपलं. आणि इथून पुढे आपल्या लाईफमध्ये आपण संपूर्ण पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणि आनंदाने आपल्या जीवनाला कशा पद्धतीने टर्न ऑन करू शकतो याबद्दल आपण बघणार आहे. आणि ही दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणते याबद्दल आपण पूर्णपणे आनंदी जीवनाचा मार्ग बघणार आहोत आणि जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि आनंदाने अनुभवणार आहोत. सो आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या जीवनाला अधिक सुंदर करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि आनंद अनुभवायचा आहे. ओके. सो माय व्हॉइस इज क्लिअर. आवाज येतोय का सगळ्यांना? कारण या सिस्टमची आवाजाची काही अडचण नाही आहे. कारण या सिस्टमवर आपण डेली क्लासेस घेत असतो दिवसभर. आज ऍक्च्युली सकाळी 8 वाजतापासून आमच्याकडची लाईट गेली, तर ती आता नेमकी आपल्या क्लासच्या वेळेस 4:15ला आली. त्याच्यामुळे थोडं वायफाय कनेक्टिव्हिटीचाच इश्यू आलेला आहे. अदरवाईज आपल्या क्लासेसमध्ये व्यत्यय येत नाही किंवा रेग्युलर आपले सगळे क्लासेस होतात. ओके. सो तुम्ही पेशन्सनी थांबला त्याच्यासाठी तुमचं खूप खूप आभार. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. आज आपण या सेशनला सुरुवात करतोय. तर सेशन कशा पद्धतीने होईल ते मी आधी तुम्हाला सांगते. आपलं हे सेशन 10 दिवस चालणार आहे. टोटल 10 डेजचं हे सेशन आहे. आणि या 10 दिवसामध्ये आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंदाने जगण्याचे सगळे मार्ग अनुभवणार आहे. 2 दिवस आपलं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडचं सेशन चालेल. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये ज्या काही पाचच्या नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या पाचच्या नकारात्मक ऊर्जांना कशा पद्धतीने डिलीट करायचं, त्या नकारात्मक ऊर्जांना कशा पद्धतीने आपण त्या निगेटिव्ह एनर्जी मधनं बाहेर पडायचं, यावर आपण आपला अभ्यास करणार आहे. की सगळ्या नकारात्मकतेला आपण जीवनाच्या आनंदाशी कसं जोडायचं, पाच सगळा डिलीट करायचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्युमन औरा काय असतो तो समजावून सांगणार आहे. आणि त्या औराला क्लीन कसं करायचं, औरा बघायचा कसा, दुसऱ्यांचा औरा स्कॅन कसा करायचा, हे देखील आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. औरा स्कॅनिंगच्या मेथड नंतर आपण 7 चक्रांची एनर्जी समजून घेणार आहे. आणि रेखी चिकित्सा कशी आहे, कशा पद्धतीने काम करते, यावर आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. की व्हॉट इज औरा स्कॅनिंग आणि या औरा स्कॅनिंगची एनर्जी आपल्या जीवनाला कशा पद्धतीने सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा इफेक्ट देत असते हे पण आपण जाणून घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्पर्श चिकित्सेने उपचार कसा करायचा हे पण आपण शिकणार आहोत. आणि त्या स्वतःवर प्रॅक्टिकल अन्न आणि पाण्याची एनर्जी, म्हणजे मी तुम्हाला आज सांगते की ज्या दिवशी आपण वॉटर चार्जिंग करणार, ज्या दिवशी आपण सॉल्ट टेक्निक घेणार, त्या दिवशी तुमच्या अफर्मेशननी तुम्ही पाण्याची बदललेली चव अनुभव करू शकणार आहे. की तुमच्या अफर्मेशननी पाण्याची चव कशी बदलेल हे आपण अनुभवणार आहे. त्यासोबतच मिठाचा खारटपणा तुम्ही कमी करू शकाल, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करणार आहे. त्याच्यानंतर मनी मंत्रा हा लास्ट डेला शिकवणार आहे. त्यासोबतच एंजेलिक ऊर्जांनी परिपूर्ण असे जिबू एंजेलिक सिम्बॉल देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. अशा पद्धतीने 10 दिवसांचं सेशन राहणार आहे. त्यामध्ये फक्त एक दिवस तुम्हाला पहाटे उठावं लागेल. मे बी ते 7, 7:15चं टायमिंग असेल किंवा 5:15चं टायमिंग असेल, ज्या दिवशी तुमचा रेखीचा शक्तिपात होणार आहे. या पद्धतीने सोमवार ते शुक्रवार असं 10 दिवसांचं आपलं हे सेशन चालणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या. आणि जे लोक वर्किंग आहेत, ज्यांना हा वेळ सूट करत नाही, त्यांनी माझं युट्यूब चॅनल, ज्याची लिंक तुम्हाला आज ग्रुपवर मिळेल, ज्याही ग्रुपवर तुम्ही आहात, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे डेली रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अगदी व्यवस्थितपणे तुम्ही सगळं रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देखील हा कोर्स इझिली ऍक्सेस करू शकाल, समजून घेऊ शकाल. पण जरी तुम्ही रेकॉर्डिंग बघत असाल तर एक दिवस तुम्हाला शक्तिपातासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. कारण 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं, पण जर तुम्ही 10 दिवसांचं सेशन अटेंड करूनही जर का तुम्ही अटुनमेंटला शक्तिपाताला उपस्थित राहिले नाही, तर तुम्हाला जे आपण वॉटरचं एक्सपेरिमेंट घेणार आहे किंवा मिठाचं किंवा जी स्पर्श चिकित्सेची प्रॅक्टिस करणार आहे आपण, ती प्रॅक्टिस करू शकणार नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर संपूर्ण अनुभवासाठी
नेट डिस्कनेक्ट झालं होतं. ओके. तर आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटी करण्यासाठी, आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मक जीवन जगण्यासाठी या 10 दिवसांमध्ये प्रयत्न करणार आहे. तर ओके. क्लासेससाठी तुम्हाला वही पेन घेऊन बसावं लागणार आहे. आज थोडा इंटरनेटचा खूप इश्यू चालू आहे इकडे. जिओचं कुठलंच नेटवर्क आणि कुठलंच हे चालत नाही. वायफाय पण आमच्याकडचं बंद आहे सध्या. आपण मोबाईलचं नेट कनेक्ट केलेलं आहे म्हणून आज थोडा व्यत्यय होतोय. नाहीतर आपल्याकडे 100 MBPS ची स्पीड असते. पण आज दिवसभर लाईट नसल्यामुळे काहीतरी अडचण आहे वायफायची पण, त्याच्यामुळे नेटवर्क इश्यू सुरू आहे. सो आय थिंक तुम्ही समजून घ्याल, उद्यापासून आपल्याला अशा अडचणी येणार नाही, कारण आज मॉर्निंग पासून लाईट नव्हते. ओके. सो 10 डेज के लिए कोण कोण रेडी आहे? आर यू रेडी फॉर 10 डेज? चला, थँक्यू. सो हे 10 दिवसांचं सेशन टोटली प्रॅक्टिकली राहणार आहे. मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे, 7 चक्रांची एनर्जी फील करायला शिकवणार आहे, आणि स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे दुःख पण दूर करू शकणार आहे. तुमच्या शब्दांनी अन्न पाण्याची चव बदलणार आहे, मिठाचा खारटपणा तुम्ही करू शकणार आहे. हे सगळे प्रॅक्टिकल आपण या 10 दिवसांमध्ये अनुभवणार आहोत. ओके. सो इच अँड एव्हरी पर्सन शुड रेडी टू जॉईन. म्हणजे तुम्ही जर आनंदाने या सगळ्या गोष्टींना जॉईन झालं, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीने जाणवणार आहे, आणि त्याचा रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये खूप मोठ्या लेवलवर सकारात्मक असा तुम्ही अनुभवणार आहे. ओके. सो सुरू करूया आजच्या सेशनला. एक मिनिट. सो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे सबकॉन्शियस माइंड. थोडाच नेटवर्कमुळे आपल्याला थोडा ऍडजस्ट करायचं आहे, बाकी काही इश्यू नाहीये. तर बघा, आजचा आपला विषय आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मनाचं रहस्य. या सबकॉन्शियस माइंडची एनर्जी आपल्या माइंडमध्ये, आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने काम करते ते आपण समजून घेणार आहोत. 1 मिनिट. तर सबकॉन्शियस माइंडची एनर्जी आपल्या जीवनावर कशी इफेक्ट करते ते आपण जाणून घेणार आहोत, आणि आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता. 1 मिनिट, आपण मी इथून काढूनच टाकू. आपल्या नेहमीच्या सेटअपवर येऊ आपण. एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करते लगेच. तोपर्यंत आपल्या जीवनातील जे काही आनंदाचे गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाहिजे आहे, तर त्या लिहिण्याच्या आधी तुमच्या जीवनामध्ये जेवढे त्रासाचे क्षण आहे, ठीक आहे, ज्या ज्या क्षणांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, आता कॉपी पेनवर तुम्हाला ते सगळ्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या आहेत. राईट डाऊन. ज्या ज्या गोष्टींनी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्रास दिलेला आहे, त्या सगळ्या त्रासाच्या गोष्टी तुम्हाला ऑन पेपर लिहून काढायच्या. जस्ट राईट डाऊन. ज्या ज्या शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, किसी ने मेरे लिए ये गम दिया, कुणीतरी माझ्या जीवनात हे दुःख दिलेलं आहे, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला काय करायचं आहे, जीवनामधनं काढून टाकायचं आहे. चला, लिहून टाका. ज्या ज्या सफरिंग तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत होत्या, ज्या ज्या सफरिंगनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्या सर्व सफरिंग आपल्याला ऑन पेपर आत्ता लिहून काढायचे आहेत. सगळ्यांनी लिहायचं आहे, कुणीच या गोष्टीसाठी थांबायचं नाहीये. जस्ट राईट डाऊन व्हॉट एव्हर सफरिंग यू हॅव. लिहून काढायचं आहे. सफरिंग लिहायचं आहे. मी दिसत आहे ना, अजून मी स्क्रीन शेअर केलेली नाहीये. तुमच्या जीवनातले सगळे दुःख तुम्हाला लिहून काढायचे आहेत. ज्या ज्या दुःखांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्या सर्व दुःखांना आपल्याला लिहून काढायचं आहे.
ओके. आय थिंक आता स्क्रीन पण तुम्हाला दिसत असेल. मी शेअर केलेली स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? द सबकॉन्शियस माइंड. ओके. तर जीवनामधले सगळे दुःख लिहून काढा. आयुष्यात कोणीतरी कधीतरी खूप त्रास दिलेला आहे, जीवनामध्ये खूप दुःख दिलेलं आहे, अशा प्रत्येक दुःखाला आज कागदावर उतरवायचं आहे. आणि ते का उतरवायचं आहे? कारण हे सगळं दुःख आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे दडलेला आहे. त्या व्यक्तीने कधीतरी आपल्याला त्रास दिलेला असतो, पण तो त्रास अजूनही आपण वर्तमानाच्या क्षणामध्ये कॅरी करतो आहे. आणि तो त्रास आपल्याला खूप मोठ्या लेवलवर अडचणी निर्माण करतोय. आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, पण कुठेतरी हा त्रास आपल्याला त्या आनंदापासून थांबवतोय, त्या सुखापासून थांबवतोय. तर जीवनामध्ये जो आनंद तुम्हाला पाहिजे, जे सुख तुम्हाला पाहिजे, त्याच्यासाठी हे जे ब्लॉकेजेस आहे विचारांमधले, जर तुम्ही आज लिहिले नाही तर ते तसेच कॅरी फॉरवर्ड राहील. माझा आदर्श जर कुणी असेल ना, तर ते म्हणजे माझा शेतकरी बंधू हा माझा आदर्श आहे. कारण शेतकरी काय करतो बघा, सगळ्यांनी लक्षात घ्या, आजपासून आपल्यालाही त्या शेतकऱ्याला आदर्श म्हणून जगायचं आहे. कसं? शेतकरी काय करतो? त्याला जे पीक काढायचं आहे त्याचीच पेरणी करतो की नाही करतो? येस ऑर नो? गहू काढायचं असेल तर गव्हाचं बी लावतो. आम जर त्याला आंबराई तयार करायचं असेल तर तो आंब्याचं बी लावेल. आणि तो शेती तयार करायच्या आधी त्या जमिनीची पहिले मशागत करून जमिनीला तयार करतो. आणि त्याच्यावर पाहिजे ते बीज पेरतो. आणि चुकून जर काही दुसरे तण आले तर तो तण उपटून काढतो. आणि त्याला जे पाहिजे त्या पिकांच्या वाढीसाठी तो प्रयत्न करतो. मग आपल्या जीवनाचे 5 ध्येय आहेत बुवा. बघा, पटतं का? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. किती ध्येय आहेत आपल्या जीवनाचे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. आपल्या जीवनाचे जर 5 ध्येय आहेत, मग आपल्याला कुठल्या ध्येयांसाठी वर्क करायचं आहे सांगा? 426 लोक आता उपस्थित आहे क्लासमध्ये. या 426 लोकांना हे 5 ध्येय जीवनाचा भाग असला पाहिजे की नाही पाहिजे सांगा? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य कुणाकुणाला पाहिजे? पाहिजे ना? येस आय वॉन्ट लिखो. कारण ब्रह्मांड तेच देतो जे तुम्ही मागता. आजपर्यंत आपल्या जीवनात जर दुःख आलं असेल तर सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्या बुद्धीची पेरणी कुठून होत असते? तर सबकॉन्शियस माइंड या अवचेतन मनामधनं आपल्या जीवनाची पेरणी होत असते. आणि कळत नकळत सांगा बरं, आपल्या जीवन मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतो जास्ती. सुरेखा मॅडम अनम्यूट करा. पॉझिटिव्ह विचार येतो की निगेटिव्ह विचार येतो? कुठला विचार येतो माइंडमध्ये? निगेटिव्ह येतो. निगेटिव्ह येतो. मग पेरणी जर नकारात्मकतेची असेल तर म्हणाने बोये पेड़ बबूल के तो आम कहाँ से पाए. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर सुखाची पेरणी करायची आहे. आनंद पाहिजे तर आनंदाची पेरणी करायची आहे. सकारात्मकता पाहिजे तर नकारात्मकतेला सोडून सकारात्मकतेची पेरणी करायची आहे. जीवनामध्ये प्रेम पाहिजे तर प्रेमाची पेरणी करायची आहे. आता एखाद्या महिलेचा पती जर तिच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तिची काळजी घेत नसेल, तर ती तिच्या सतत विचारांमध्ये कशी एनर्जी येईल सांगा बरं? शला काय शशिकला मॅडम सांगा बरं, कशी एनर्जी येईल? माईक माईक ऑन करा. मॅडमचा माईक ऑन होत नाही. काजल मॅडम तुम्ही माईक ऑन करा बरं. हा, नकारार्थी कशी एनर्जी येईल नकारार्थी सांगा? नकारार्थी. हा, काजल मॅडम तुम्ही सांगा कशी एनर्जी येईल? नकारार्थी येईल मॅडम. नकारात्मक एनर्जी येईल. म्हणजे पण सतत सतत तोच तोच विचार. आता सतत नकारात्मक एनर्जी जेव्हा मी तुम्हाला औरा शिकवेल तेव्हा तुम्हाला या मुद्दा अधिक क्लिअरिटी येईल. जर एखाद्या, आता समजा माझ्या मुलाला मला हुशार बघायचं आहे, ठीक आहे, त्याला कॉलेजमध्ये चांगले मार्क घेतलेले पाहिजे आहेत, आणि मी म्हणेल मूर्खा, तो काहीच करत नाही. माझ्या हस्बंडनी मला प्रेम केलं पाहिजे असं वाटते, माझ्यावर विश्वास, माझा रिस्पेक्ट केला पाहिजे असं वाटते. आणि जर आपल्या माइंडमध्ये नकारात्मक विचार येत असेल, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. माझं असं काही नाही. तुम्हाला एक जस्ट उदाहरण दिलं. पेरणी जर चुकीची झाली, कापणी पण चुकीची करावी लागेल. म्हणून आता जे मी तुम्हाला लिहायला सांगितलं, ज्या लोकांनी अजूनही सिरियसली लिहिलं नसेल की मेरे जिंदगी के सारे गम, ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुढच्या म्हणजे 90 डेज करायची आहे. रोज बघा, आता आपल्या माइंडमध्ये किती वर्षाच्या साठवलेल्या गोष्टी आहेत. कारण
काजल मॅडम, रोज घराची साफसफाई होते? येस ऑर नो? हो, होते ना. आणि दिवाळी दसऱ्याला? यस, दिवाळी होते. दसऱ्याला कशी साफसफाई जरा होते? जास्त, खूप जास्त होते. रोज आंघोळ करताना हो हो स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करता? हो हो. मग काजल मॅडमचं जे उत्तर आहे इथे बसलेल्या 434 लोकांचं तेच सेम उत्तर असेल. मग शेवटची आपल्या या ब्रेनची सर्व्हिसिंग केव्हा केली होती? याला क्लिन्झिंग केव्हा केलं सांगा. कुणी केलंय का याचं सर्व्हिसिंग? आजपर्यंत याचं नाही. सर्व्हिसिंग केलं का? आता मला सांगा, तुम्ही 10 लाखाची गाडी घ्या की 12 लाखाची गाडी घ्या, तिची पण सर्व्हिसिंग करावं लागते, तरच ती उत्तमरित्या चालते. बरोबर की नाही? 1 करोडची कार जरी घेतली तरी देखील तिला सर्व्हिसिंगची गरज आहे. तिची जर नियमितपणे सर्व्हिसिंग केली तरच ती उत्तमरित्या चालणार आहे. बरोबर की नाही? मग आपल्याला जर आपल्या माइंडमध्ये सकारात्मकता पाहिजे, तर आपण या ब्रेनमध्ये जे नकारात्मक विचार आहे, ते जे वर्षानुवर्ष साठवून ठेवलेले, त्याला काढून टाकण्याची गरज आहे. आणि ते काढण्यासाठी मी जो तुम्हाला उपाय सांगितला हा डेली करायचा आहे. कसा करायचा? कुणाईबद्दलचा राग असेल, स्वतःच्या जीवनाबद्दलचा राग असेल, व्हॉट एव्हर सफरिंग इज देअर, की किसी ने मेरे को आज तक जिंदगी में तकलीफ दी है, अशा प्रत्येक विचाराला जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, जस्ट टिअर इट अँड बर्न इट. काय करायचंय? त्या पेपरला फाडायचं आहे आणि जाळायचा, ही प्रक्रिया पुढचे 90 दिवस करायचं आहे. मग काय होणार? जर तुम्ही रोज 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 माफ करत गेले, जे आज आज कठीण वाटेल, कारण आतापर्यंत आपण कुणाला माफच केलं नाहीये, त्याच्यामुळे आज ही गोष्ट तुमच्यासाठी कठीण आहे. पण जर दररोज हा सराव केला तर हा हॅबिट बनेल. पहिल्यांदा सायकल चालवायला आपल्या आईबाबांनी जेव्हा सायकलवर बसवलं, भीती वाटली होती ना? पहिल्यांदा 4 व्हीलर शिकला असेल तेव्हाही भीती वाटली होती. तर म्हणून आज माफ करायला शिकणार आहे आपण, कारण माफ केलं केलं तरच आपण पॉझिटिव्हिटी निर्माण करणार आहे. मी तुम्हाला एवढं सांगते की आयुष्यात काही लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिला असेल, आयुष्यात इतक्या अडचणी तुमच्या समोर आणल्या असतील, पण जर का तुम्ही त्याला माफ केलं नाही तर काय होईल? तुम्ही माफी दिली नाही तर नेमकं काय होणार आहे बघा. तुमचं त्या व्यक्तीला माफ करणं यासाठी महत्वाचं आहे, कारण त्रास फक्त आपल्यालाच होतोय. समोरच्या व्यक्तीने तुम्हाला वाईट शब्द बोलले असतील, त्याला आठवतही नसेल, त्यांनी ते गोष्ट त्याला निघूनही गेली त्याच्या डोक्यातनं, पण ती गोष्ट आपण आपल्या माइंडमध्ये पकडून ठेवलेली आहे, की या व्यक्तीने मला एवढा त्रास दिलाय. आणि त्रास फक्त आपल्याला, हा या त्रासातनं बाहेर, कारण 99% जे डिसिजेसचं कारण आहे ते तुमच्या माइंडमध्ये आहे. बरोबर की नाही? जे काही 99% तुमचं आहे कारण ते तुमच्या माइंडमध्ये आहे. आणि ही पेरणी चुकीची करतो म्हणून आपल्याला जीवनामध्ये कापणी चुकीची करायची आहे. आणि म्हणून कितना भी मुश्किल लगे, आज माफ करना सीख लो. आणि माफ करून काय करायचं? जस्ट लिहा, जेवढा राग आहे तेवढा जस्ट लिहून टाकायचा आणि त्याला टिअर इट, फाडायचं आणि बर्न करायचं. माचीस की तिली लगा दो उसको. कारण तुम्हाला ते जीवनातले दुःख काही देऊन नाही राहिले, पण विनाकारण वारंवार वारंवार डोक्यात येऊन काय होऊन राहिलंय? प्रॉब्लेम क्रिएट करून राहिले. आपल्याला प्रॉब्लेमवर फोकस करायचा का? जिथे आपला फोकस जातो तिथे आपली एनर्जी जाते. आणि जर का आपला फोकस सकारात्मकतेवर असेल तर जीवनामध्ये आपण पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकताच अनुभव घेणार आहे. मग पेरणी कशाची करायची आपल्याला? व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. ठीक आहे? मग आता आजचा होमवर्क काय आहे? जसं तुम्ही ही सगळी निगेटिव्हिटी जाळून संपवणार, त्याच पद्धतीने तुम्हाला जी काही पॉझिटिव्ह वस्तू जीवनात पाहिजे, मी पेरणी पण करायला शिकवणार आहे. तर ज्या ज्या पॉझिटिव्हिटी तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. ठीक आहे? जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. जे जे पाहिजे ते होमवर्क मध्ये तुम्हाला लिहून आणायचं आहे, की तुम्हाला नेमकं काय पाहिजे, ते कसं मिळवायचं ते पण मी तुम्हाला सांगते. आता एक इथे मेसेज आला की मॅडम, माफ केल्याने जो लॉस झालेला आहे तो कसा भरून काढणार? त्याचं सुंदर उदाहरण देते. आपल्याकडे एक मॅडम होत्या, त्यांच्याकडे 5 कोर्टाच्या केसेस होत्या. किती? 5 कोर्टाच्या केसेस. जेव्हा आणि त्यावेळेस याच क्लासची फी 3,000 रुपये होती. 3,000 भरून त्यांनी तो क्लास केलेला होता. आणि मॅडम म्हणे, मी माफ करू शकत नाही, समोरच्या व्यक्तीने आयुष्यात एवढा त्रास दिलेला आहे, मी माफ करू शकत नाही, काही सांगता म्हणे मॅडम. पण मी म्हंटल, पहिल्या बॅचला नाही, दुसऱ्या बॅचला नाही, तिसऱ्या बॅचला बस, प्रत्येक याच्यात ते मेडिटेशन जे मी तुमचं घेणार आहे माफी देण्याचं, त्यांना म्हटलं की जस्ट तुम्ही त्या गोष्टीला माफी द्या, माफ करा. आणि त्याचा रिझल्ट हा झाला की जेव्हा त्यांनी ती माफी द्यायला शिकल्या, त्याचा परिणाम हा झाला
की त्यांच्यावरच्या त्या 5ही कोर्टाच्या केसेस परिस्थिती अशी झाली की नील झाल्या. नाव शी इज हॅपी. जे नाते बिघडलेले होते ते पूर्णपणे ठीक झाले. आज मला आनंद होतो की वी आर जस्ट क्रिएटिंग द स्माइल. आता किती लोकांना जर म्हटलं की जरा थोडं हसा बरं, मी प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणतो चला हसा बरं थोडंसे. आता हे हसणं कसं असतं? इट जस्ट प्लास्टिक स्माइल. मी हसा म्हटलं तरी बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल येत नाही, आणि चुकून आलंही तर कसं येते ते प्लास्टिक स्माइल. जबरदस्तीने कोणीतरी स्माइल करायला सांगितलं. शेवटचं जे इनर स्माइल है, जो आप बच्चा देखो नींद में भी मुस्कुराता है. एक बच्चा जब सोया रहता है छोटा सा, वो नींद में भी मुस्कुराता है. आणि आपण या परिस्थितीत कुठेतरी आपलं ते स्माइल हसणंच विसरून गेलो. आणि सकाळी उठलो तरी कामाचं ओझं, रात्री झोपताना कामाचं ओझं, आणि दिवसभरात घडलेली निगेटिव्हिटी काय ती आपल्याला झोपताना आठवते, आणि कुठेतरी आपण ती पॉझिटिव्हिटी गमावून टाकतो. पण मी तुम्हाला आज प्रॉमिस करते की या 10 दिवसांमध्ये आपण एका बदलाला सुरुवात करणार आहे. त्याच्या पुढच्या 90 दिवसांमध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्या फॉलो केल्यानंतर आय प्रॉमिस यू की तुमची आंतरबाह्य सेल्फी बदलणार आहे. पण उसके लिए मेरे पास कोई जादू की कांडी नाहीये. मी जेव्हा 10वीत होती ना, तर आमचे सर जे क्लास टीचर होते, आणि त्यांनी एक म्हटलं होते, कॉन्फिडन्स जर विकत मार्केटला भेटला असता तर मी तो किलो किलो आणून तुम्हाला सगळ्यांना दिला असता. तसा आनंद जर मार्केटमध्ये भेटला असता ना, तर मी तो पण तुमच्यासाठी आणला असता. पण तो निर्माण करावा लागतो, आणि तो आनंद कसा निर्माण करायचा ही गॅरंटी मी घेते की जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याची जबाबदारी माझी. आज हजारो विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतरचा हा आत्मविश्वास आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे. फक्त मला याच्यासाठी तुमची साथ हवी आहे. सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. आय प्रॉमिस यू अंतर्बाह्य सेल्फी आणि तुमच्या चेहऱ्यावर ते इनर स्माइल आपण क्रिएट करणार आहे. पण अलाव करा स्वतःला या सगळ्या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी. आता मी आता जी गोष्ट तुम्हाला सांगते, चला कोणाला भाग्यशाली बनायचं आहे? विद्या मॅडम अनम्यूट करा बरं. विद्या मॅडम कुठे गेल्या? विद्या मॅडम केलं. हा, अरे परत माईक बंद केला, ऑन करा. आता कसं एवढ्या 434 लोकांमधनं शोधणं मलाही कठीण होऊन जातं. हा, कुठून आहात विद्या मॅडम तुम्ही? नाशिक. नाशिक. स्वागत आहे. नाशिक वरून. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, सगळ्यांनी फॉलो करायची आहे, ठीक आहे? मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि त्याच्यातनं तुम्ही ठरवा की तुम्ही भाग्यशाली आहे की नाही आहे. जिथे कुठे लाईफमध्ये तुम्हाला वाटत असेल तर पहिली गोष्ट, दररोज हा ब्रह्मांड आपल्याला एक नवजीवनाची संधी देते. जसं दररोज सकाळी तुम्ही गुगलवर डेटा सर्च करू शकता, या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. किती लोक? 10 लाख. 10 लाख प्लस लोक. गुगलचा डेटा आहे. जर आपण सकाळी उठलो तर आपण भाग्यशाली आहे की नाही? हो आहे ना. मग आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील सगळे लोक आज जागे झाले तर डबल भाग्य आहे की नाही आपलं? डबल भाग्यशाली. बरोबर पण आहे. आपण कधी विचारच करत नाही क्या है इसके बारे में हम सोचते नहीं, क्या नहीं है याच्यावर आपण विचार. आता विचार करा, बरोबर. दररोजचा जो नवा दिवस आहे बघा. आता तुम्ही काल जी घटना तुमच्यासोबत घडली ती ओके. कितीही कटू असेल, वाईट असेल किंवा चांगली असेल, तिला आज आठवून काहीतरी फायदा होणार आहे का? दॅट वॉज नाही. पास्ट. एक श्वास ओके. घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं जे कधीच आपण परत आणू शकत परत आणू शकत नाही. नाही. मग जे काही आपला जो जीवन आहे कुठे वर्तमानाच्या क्षणांमध्ये आहे. मग त्या ईश्वराने त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला किंवा आपल्या परिवाराचा नंबर नाही लागला तर मग पार्टी तो म्हणतीये. आहे की नाही? कारण रोजचा दिवस तुम्हाला सेलिब्रेशन आहे. मग कारण आज ते माहिती गॅरंटी आहे का की उद्या आपला नंबर लागणार नाही? नाही शाश्वती आहे का? गॅरंटी नाही. जितने चाबी भरी रामने उतना चले खिलोना. जेवढी एनर्जी त्या ईश्वराने दिलेली आहे तेवढी आपल्या सोबत आहे. बरोबर की नाही? हो मग ही बरोबर. शाश्वती नाही आहे. मग वर्तमानाच्या क्षणाला आनंदी जगण्यासाठी कोणी थांबवलंय का आपल्याला? किंवा आज तुम्ही भविष्याचा विचार करत बसले की मेरे साथ कैसे होगा, क्या होगा, कसं होईल, याचा जर कंटिन्युअस विचार करत राहिले त्याच्याने काही फायदा होणार आहे का? सांगा, काही फायदा होणार है? अगर आप सोचते रहे
काही फायदा होईल का सांगा मॅडम. नाही होणार. नाही होणार ना. मग नाही लक्षात होणार. घ्या, जीवन फायदा कुठे आहे? काहीच नाही होणार. वर्तमानातल्या क्षणांमध्ये. सगळ्यांना क्लिअर झालं? वेर इज द लाईफ? लाईफ आज मध्ये जगायची आहे, आत्ता मध्ये जगायची आहे. आणि रेकी ऊर्जा तुम्हाला ओनली फॉर टुडे मध्ये जगायला शिकवते. मग आता या आज ओके. मध्ये जगल्याने फरक काय पडणार आहे? आज तुम्ही जर परम सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न असं जीवन जगलं, तर मग आजच्या दिवसाची आठवण पास्ट मध्ये कशी राहील सांगा बरं मॅडम. आनंदाचीच राहील. आणि आजच्या दिवसात जर तुम्ही सगळे पॉझिटिव्ह कामं केले, तर त्याचा भविष्यात परिणाम काय होईल? चांगलाच होईल. पण आपण त्याच्या उलट करतो ना. हो, त्यांनी उलट. मला 10 वर्ष पहिले काय म्हटलं, त्यांनी माझ्यासोबत कसं वागलं, याच आपण टेन्शन घेत असतो. आणि वर्तमानाच्या बरोबर. क्षणांना नकारात्मकतेची कळत नकळत ऊर्जा देत असतो. मग जीवन कुठे आहे? ओनली फॉर टुडे, नाऊ, आत्तामध्ये जीवन आहे. जीवन कुठे जगायचं आपल्याला? वर्तमान. या क्षणांमध्ये जीवन आहे. आत्ताच्या या क्षणांना जशी ऊर्जा द्याल, वाक्य लक्षात घ्या. एनर्जीचा नियम काय करते? हा. जशी एनर्जी एनर्जी कुठे जाते? जिथे तुमचा फोकस आहे तिथे एनर्जी जाते. बरोबर हो, आहे? बरोबर. सायंटिफिक नियम आहे एनर्जीचा, की जिथे तुमचा फोकस जाते तिथे तुमची एनर्जी जाते. आणि ती एनर्जी जर निगेटिव्हिटीकडे असेल तर काय होईल? काहीच नाही. निगेटिव्ह होईल ना. दुःख दुःख. बरोबर आहे. आणि जर तोच फोकस तुमचा पॉझिटिव्हिटीकडे होईल तर काय होईल? आनंद. चलो ग्रेट. आनंदी आनंद. चला, तर याचा अर्थ पटला. वर्तमानात जीवन कुठे आहे? हो. नाऊ मध्ये आहे, आत्तामध्ये आहे. दररोज आपण एक नवं भाग्य, रोजची सकाळ जर आपण पाहतोय तर आपल्यासारखं भाग्यशाली या जगात कोणीच नाही. बरोबर आहे. पहिला चेंज आजपासून काय करायचा? रोज सकाळी उठल्यावर काय म्हणायचं आहे? मी आज तुम्हाला मंत्र देते आहे, त्या मंत्रावर तुम्हाला काम करायचं आहे. मंत्र देऊ सगळ्यांना? चला, दोन्ही हात असे करा, शाहरुख खान वाला स्टाईल. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्त. ठीक आहे? मस्त म्हणजे तुम्ही फुल टू एन्जॉय. मी आता शिकवते, मला टेन्शन वाटून राहिलं का काही? दोनदा माझं नेटवर्क डिस्कनेक्ट झालं. आज लाईट नव्हती सकाळपासून, क्लास होईल की नाही हे वाटत होतं. बट स्टील आय एम एन्जॉईंग दिस सेशन. शिकवताना सुद्धा मी एन्जॉय करते की नाही? येस ऑर नो सांगा. शिकवताना मी आनंदी आहे, एन्जॉय करते? अरे बापरे, फ्रीचा क्लास आहे, 10 दिवस शिकवायचा आहे, असं कुणाला वाटून राहिलं का? 10 दिवसात वाटणार नाही. जिओ तो दिल से जिओ. बरोबर की नाही? जिओ तो दिल से जिओ. कारण हेच लाईफ आहे. कारण मी एवढं समजते. का बरं मी आनंदी राहू शकते? काही गोष्टी माझ्या माइंडला क्लिअर केलाय. जो भी जिंदगी है वर्तमान के क्षणों में. वर्तमानाच्या क्षणांना जशी एनर्जी देऊ तसा पास्ट होईल. आणि आता काम केलं तर उद्याचा फ्युचर होईल. तर लक्षात घ्या, मी स्वस्त आहे म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्त आहे. मस्त म्हणजे फुल टू एन्जॉय जिंदगी चालू आहे. आणि त्याचा रिझल्ट माझ्या जीवनामध्ये कसा येतोय? जबरदस्त येतोय. तर रोज सकाळी युनिव्हर्सला काय सांगायचं? पेरणी कशी करायची आपल्याला? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, अशी पेरणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. ठीक आहे? आजपासून पहिली पेरणी काय? पहिला नियम, सकाळी उठल्यावर मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. ठीक आहे? थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. देवाला थँक्यू पण म्हणायचं ना. कारण त्याला थँक्यूच म्हणत नाही आपण, त्याच्यावर कंप्लेंटच करतो. मंदिरात गेलो तर देवा माझ्या जीवनात हे नाहीये, ते नाहीये, हे पाहिजे, ते पाहिजे. अरे आपण काय करणार आहे? त्याने आपल्याला काहीतरी बनवायसाठी या धर्तीवर पाठवलेलं आहे ना. आणि आपण त्याला ब्लेम करतो की तू काय दिलं मला. आता देवाने काय दिलं ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे? आता कुणाला आपण घेणार आहे? चला, काजल मॅडम तुम्हीच अनम्यूट करा. हा बोला मॅडम. ओके. आता ईश्वराने आपल्याला काय काय भरभरून दिलं बाकीचे सगळे ऐकतील. आपण काजल मॅडम सोबत गप्पा करणार आहेत. ओके. हो. हा. आता ईश्वराने आपल्याला काय काय दिलेलं आहे. मी आता तुम्हाला जे मगाशी आपण डिस्कनेक्ट झाला म्हणून राहून गेलो होतं की भाग्यशाली कसं. आता या जगामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे आपला देह. आयुष्य. बरोबर आहे? आता ज्या मी गोष्टी सांगणार आहे त्या थोडं लक्षपूर्वक ऐका. आपण जे जीवन जगतोय हे कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. आपण जे जीवन जगतोय कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? आमचेच तर स्वप्न पूर्ण झाले नाही, तर मग आम्ही कसं लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगतोय? बघा,
माझ्याकडे काजल मॅडम एक ऑफर आहे, 5 करोडची. बघा पटते का. बाकी सगळ्यांसाठी पण आहे बरं, 5 करोड पाहिजे असेल तर सांगून द्या. ऑफर ही आहे, मला फक्त तुमचा एक डोळा पाहिजे, 2 डोळे, 5 करोड. नाही. आ नाही. नाही. एक हात. नाही पाय. मॅडम. मग विचार करा, आपल्या शरीराचा एक एक ऑर्गन 5 करोड पेक्षाही महागाचा आहे. मग त्या ईश्वराने आपल्याला दिलेलं संपूर्ण शरीर बघा, किती अनमोल आहे हो. पण आपण त्याचा कधी विचार केलाय? त्या ईश्वराने जे शरीर आपल्याला दिलेलं आहे, म्हणून आपण भाग्यशाली आहोत. आज या जगामध्ये थँक्यू मॅडम. कितीतरी लोक आहेत, तो डोळे आहेत, बघू शकत नाही. तोंड आहे, बोलू शकत नाही. कान आहे, ऐकू शकत नाही. हात काम करू शकत नाही आणि पाय चालू शकत नाही. ईश्वराने जर आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे, याचा अर्थ काय? आपण खूप भाग्यशाली आहोत. पण आपला त्या भाग्याकडे कधी लक्षच नाही राहिलं. आणि म्हणून बरोबर. आपला जो काय काय चांगला आहे, आज थोडा डोळ्यांना स्पर्श करून थँक्यू म्हणा. कानाला स्पर्श करून थँक्यू म्हणा, कारण डोळ्यांनी आपण बघू शकतो, कानाने ऐकू शकतो. ओठांना स्पर्श करा, थँक्यू मी बोलू शकतो. माझ्या हातांना. आज आपण सेल्फ लव्ह कधीच नाही केलेला आहे. कमतरता असल्या तर आपण जोडीदाराला, पण स्वतःवर आपण किती अन्याय करतो. आज आय एम सॉरी म्हणा या स्वतःला. कारण लहानाचं मोठं होत असताना आतापर्यंत आपण स्वतःवर देखील खूप अन्याय केले. मग सांगा काजल मॅडम, तुम्ही भाग्यशाली आहात? हो. हो. मॅडम आवाज कट होतोय. थोडा नेटवर्क इश्यू आहे इकडे. काजल मॅडम, भाग्यशाली आहात हो. का? हो पण आज हो, मी खूप भाग्यशाली आहे आणि ते तुम्ही मला जाणीव करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच मॅडम. चला, आता अजून आपल्या भाग्याचं हे तर झालं आपल्या शरीराबद्दल. आज बघा, जे आपण जीवन, आता आपण दुसऱ्या एखाद्या मॅडमला घेऊ, सुरेखा मॅडम. अनम्यूट करा सुरेखा मॅडम. चला, तर सुरेखा मॅडम, तुम्ही अजून भाग्यशाली आहेत हे मी तुम्हाला अजून सिद्ध करते. किती असे जगात लोक असतील ज्यांना तुमच्यासारखं जीवन हवंय? आज एक रस्त्यावरचा सायकल चालवणारा टू व्हीलरचं स्वप्न बघतो. तुमच्याकडे बरोबर. 4 व्हीलर 2 व्हीलर आहे का? हो, आहे ना. बरोबर आहे. एक टू हो, व्हीलर वाला 4 व्हीलरचं स्वप्न बघतो, 4 व्हीलरला अजून मोठं घराचं स्वप्न बघतो. जो हो. रात्री थंडीच्या थंडीमध्ये, पावसामध्ये, उन्हाच्या चटक्यांमध्ये रात्री उघड्या आकाशाखाली जीवन यापन करतो, तो एका खोलीच्या घराचं स्वप्न बघतो. खरंय. कमीत कमी भाड्याची एक खोलीचं स्वप्न बघतो. एक खोलीवाला 1 BHKचं स्वप्न बघतो. 1 BHK वाला 3 BHKचं स्वप्न बघतो. एका बंगल्याचं स्वप्न बघतो. म्हणजे इथे प्रत्येक व्यक्ती कुणाचं तरी स्वप्नातलं जीवन जगतोय. मग जर आपण एखाद्याच्या स्वप्नातलं जीवन जगतोय, मग आपण भाग्यशाली नाही का? खरंच आहे. आहे भाग्यशाली आहे. पण आपण कधी या भाग्याचा विचारच नाही केला. विचारच केला नाही. आणि या 10 दिवसांमध्ये आपण त्याच गोष्टींना जाणून आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांना दूर करून नव्या आनंद आणि सकारात्मक ऊर्जांकडे वळणार आहोत. सो आपल्याला काय आहे, आपण भाग्यशाली. आणि या भाग्यशाली असण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, थँक्यू सुरेखा मॅडम, सगळ्यात महत्वाचे आहेत आपले अफर्मेशन. आता हे अफर्मेशन कसे द्यायचे आणि कशा पद्धतीने हे आपल्या जीवनामध्ये काम करतात? तर हे जे सबकॉन्शियस माइंड जे आहे ना, आता जो तुम्ही क्लास करताय, तो फक्त 10% एनर्जीने करताय. 90% याची ऊर्जा आपण अनुभवलीच नाही. आणि जेव्हा आपण या 90% पर्यंत पोहोचू, तर आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टी मध्ये आपण मागे राहणार नाही. जीवनातलं प्रत्येक स्वप्न आपण पूर्ण करू शकणार आहे. तर याला पूर्ण कसं करायचं? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन, या 3 गोष्टींनी आपण याच्यावर वर्क करू शकतो. कशामुळे? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन, या तिन्ही गोष्टींनी आपण याचा विचार करू शकतो. आता अफर्मेशन म्हणजे काय? थोडं आज आपण दुसऱ्या सिस्टमवर क्लास घेतोय म्हणून पीपीटीचा थोडा इश्यू आहे इकडे.
तर अफर्मेशन साठी डॉक्टर मसुरे इमाटो हे जपानचे सायंटिस्ट आहे, यांचं गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. यांनी अन्न आणि पाण्यावर काही अफर्मेशन देऊन जीवनामध्ये नेमका काय परिणाम होत असतो याच्याबद्दल माहिती दिली. त्यांनी द हिडन मेसेज इन द वॉटर, द मिरॅकल ऑफ वॉटर असे बरेचसे पुस्तकं त्यांनी या पाण्याबद्दल लिहिले. आता बघा, कुणाचा माईक ऑन करणार आपण? मिलिंद सर अनम्यूट करा. मिलिंद सर, बोला. आता हे पाण्याची इमेज आहे जे सायंटिस्ट मसुरेमोटोंनी पाण्याच्या व्हायब्रेशनची घेतलेली आहे. हे पाणी तुम्ही पिऊ शकाल का? नाही, साधं क्लिअर असेल तर. हा, आता ह्या पद्धतीचं क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, ते प्याल? हो, कदाचित पी. गोल्डन म्हणजे क्रिस्टल मधलं पाणी? हा, ते तर नक्की पी. परत हे असं पाणी आलेलं आहे. अरे बापरे. आता बघा, या इमेजेस त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह केल्या. आता त्यांनी त्याच्यासाठी बऱ्याच लोकांवर प्रयत्न केले. आपण हे प्रॅक्टिकल घेणार आहे. अन्न आणि पाण्याची चव तुमच्या शब्दांनी कशी बदलते हे लाईव्ह प्रॅक्टिकल आपण या सेशनमध्ये घेणार आहे जेव्हा वॉटर चार्जिंग शिकू. तर अफर्मेशन त्यांनी काय केलं, एका पाण्याला म्हटलं की बाबा तू खूप वाईट आहे, तू असा करतो, तू नकारात्मक आहे, किंवा जे जे वाईट बोलता येतं त्यांनी एका पाण्याच्या बॉटलला बोलले. तर आणि त्याच्यानंतर त्याचे इमेजेस काढले. तर या पद्धतीने ते पाणी नकारात्मक भावनेने परिपूर्ण झाले होते. आणि नंतर त्याच पाण्याला जेव्हा तू खूप छान आहे, तू माझ्यासाठी महत्वाचं आहे, या पद्धतीने जेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले तेव्हा सिल्वर क्रिस्टलमध्ये ते चेंज झालं. आणि अधिक पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्यानंतर ते गोल्डन क्रिस्टल फॉर्ममध्ये त्या पाण्याचे व्हायब्रेशन्स तयार झाले. आणि परत जेव्हा त्या पाण्याला नकारात्मक भाव दिले तर ते पाणी नकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालं. आता बघा, आपलं संपूर्ण शरीर देखील 70% पाण्याने बनलेलं आहे. येस ऑर नो? मग जर आपण विचारांमध्ये सतत नकारात्मक विचार करत राहिलो आणि नकारात्मक ऊर्जा आपण स्वतःसाठी देत राहिलो तर मग जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल का? मग आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात मी तर प्रयत्न खूप करत आहे, पण माझ्या आयुष्यात एवढे दुःख नेमके येतात का बरं? कळलं, आयुष्यात दुःखांना एंट्री कुठून देतो? दुःखांना एंट्री आपण दैनंदिन विचारातनं देत असतो. आणि म्हणून आजपासून आपल्याला जे मी सुरुवातीला सांगितलं, जे जे नकारात्मक विचार आहेत, ज्या ज्या व्यक्तींबद्दल नकारात्मक विचार आहे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. त्या पेपरचे तुकडे करा आणि माचीसची काडी लावा. हे त्यासाठी महत्वाचं आहे, कारण जो आनंद आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य जीवनामध्ये पाहिजे आहे, त्यासाठी क्लिन्झिंग होणं गरजेचं आहे. कारण जर एखादा ग्लास आहे आणि तो आतून मातीने भरलेला आहे, त्याच्यात धूळ आहे आणि माती आहे, आणि त्याच्यात जर स्वच्छ पाणी ओतलं तर ते पाणी पिण्यालायक राहील का? निश्चितच ते पाणी पिण्यालायक राहणार नाही. पण आपण त्याच्यात पाणी ओतत गेलो, स्वच्छ व्हायला खूप वेळ लागेल. पण बेटर वे काय, ग्लास अगदी एकदम स्वच्छ धुवून टाकला आणि लगेच तुम्ही ते पाणी प्यायलात तर पाणी पिण्यालायक राहील? ग्लास धुणं स्वच्छ आहे गरजेचं आहे की नाही? स्वच्छ पाण्यासाठी ग्लास धुणं गरजेचं आहे. पण आपण काय करतो? आपला फोकस त्या धुळीलाच घालवण्यात राहतो. बरोबर? आता लक्षात घ्या, जीवनामध्ये जर दुःख दूर करायचे असेल तर सुरुवात आपण काय करतो? आतापर्यंत आपण आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेले होते. येस ऑर नो? आपण आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेले होते. जसं माझ्या एका मैत्रिणीचे हजबंड आज बर्थडे विसरले, अॅनिव्हर्सरी विसरले. काय होतं? अख्खा दिवस आपण स्पॉइल करतो. एक लक्षात घ्या मैत्रिणींनो, जीवन फक्त वर्तमानाच्या क्षणांमध्ये आहे. मी मान्य करते, आजची स्त्री कुटुंब सांभाळून आज स्वयंरोजगार किंवा जॉब करते, पण अपेक्षा तिथे दुःख आहे. तुमच्या हातात आज कुटुंबाची धुरा आहे. मला सांगा, घरी जर 4 पाहुणे आले तर स्वयंपाक पाहुण्यांच्या मर्जीचा बनतो की अहोंच्या मर्जीचा बनतो की तुमच्या मर्जीचा बनतो? सांगा बरं काजल मॅडम, कोणाच्या मर्जीचा स्वयंपाक बनतो? पाहुण्यांच्या नाही तर ह्यांच्या. तुमच्या मर्जीचा बनवत नाही तुम्ही? नाही. अच्छा, पाहुण्यांना काय पण डिसिजन
डिसिजन घेते मी, पण त्यांना जे आवडेल तेच बनवते. ओके. पण स्वयंपाकात 4 पदार्थ तुम्हाला जर एक्स्ट्रा वाटले तर तुम्ही बनवू शकता की नाही? हो. त्याच्यासाठी कोणी थांबवतं का तुम्हाला? नाही. बरोबर आहे. एखादी आवडली तर साडी किंवा ड्रेस तुम्ही स्वतः परचेस करता? करते. करता ना? मग जसं बर्थडेला तुमचा बर्थडे आहे तर तुम्ही स्वतःसाठी गिफ्ट घेता का कधी? तेव्हा नाही. अपेक्षा करता. तेव्हा अपेक्षा करता. तुम्हाला साडी घ्यायची परमिशन आहे, तुम्हाला ड्रेस घ्यायची परमिशन आहे, घरात वस्तू घ्यायची परमिशन आहे, मनाचे सॉरी 4 खाद्यपदार्थ बनवण्याची परवानगी आहे. आणि काय तुमचा बर्थडे सेलिब्रेट करण्याची कोणी थांबवलेलं आहे का तुम्हाला? नाही. एक बरोबर आहे. लक्षात घ्या, मी आज लास्ट 10 वर्षापासून बर्थडे असो अॅनिव्हर्सरी असो घरच्या सगळ्यांना मी स्वतः गिफ्ट देते. मी अपेक्षाच करत नाही की कोणी मला गिफ्ट दिलं पाहिजे. लिटरली सांगते हम्म. की अपेक्षा तिथे दुःख. मी सेलिब्रेट जसा माझा बर्थडे सेलिब्रेट करते, मी घरच्यांचा सगळ्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार, कारण मी या गोष्टीला मानते की मी परत एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, माझं एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं. बरोबर की नाही? मग त्या श्वासाला जर मला आनंदाने परिपूर्ण करायचं आहे, मग राग करायला वेळ आहे का आपल्याकडे? नाही. की नाही? मग खुदी को कर बुलंद इतना की खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. आणि तुम्ही जर आनंदी राहायचं ठरवलं तर जगात कोणीच तुम्हाला दुःखी करू शकत नाही. एव्हरीथिंग इज युअर माइंड. भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? एव्हरीथिंग इज युअर माइंड, व्हॉट वी थिंक वी बिकम. मी आनंदी राहायचं ठरवलं तर मला कोणी दुःखी करू शकत नाही. समर्थांनी नाही. म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. बरोबर की नाही? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. तर याच मनाला आपल्याला वश मध्ये करायचं आहे, कारण तुम्हाला दुःखी करणारे हेच मन आहे. मग आजपासून कोण कोण स्वतःला बर्थडेला गिफ्ट करणार? मी स्वतः करणार. पक्का प्रॉमिस? मला खूप छान माहिती दिली. पक्का, नक्की नक्की. कारण मॅडम तो क्षण जर तुम्ही त्या वर्षी दुःखात घालवला ना, तो बर्थडे आयुष्यात परत रिपीट होणार नाही, ती अॅनिव्हर्सरी परत आयुष्यात रिपीट होणार नाही. आणि आयुष्याचा एक क्षणाचा भरोसा नाही. मी तुम्हाला सांगितलं 10 लाख प्लस लोक रोजच्या रोज पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. पता नहीं कब अपना नंबर लग जाए, तो जो भी क्षण है वर्तमान में विथ स्माइल जिया करो. कारण येस. आयुष्य या येस. स्माइल मध्ये क्रिएट आहे आणि या 10 दिवसांमध्ये आपण त्याच स्माइल पर्यंत पोहोचणार आहे. आणि आयुष्य जीवन इतकं सुंदर आहे कारण त्या जीवनाला अधिक चांगलं कसं करायचं हे आपण या 10 दिवसांमध्ये. पण ते कुणाला फायदा होईल? बघा भाऊ, आपल्या गावामध्ये कसं असते, भागवत सप्ताह लागते, लागते की नाही लागत? हर गावामध्ये मंदिरात भागवत सप्ताह येते. एक आपले महाराज येतात, त्यांची फी पण मोठी मोठी असते. मग 7 दिवस आपण जातो, मान डोलावतो, बरोबर आहे. आणि ऍक्च्युअल जर त्यांचे विचार आपण आत्मसात केले नाही तर ते बुवाचं कीर्तन जीवनामध्ये काहीच कामात येत नाही. ऍक्च्युअल नाही. बरोबर. जीवनामध्ये जर खरी पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल तर त्या गोष्टी आत्मसात. तसंच तुमच्या समोर आता डॉक्टर मंजुषा मॅडम 10 दिवस कीर्तन देणार आहे, पण फायदा कोणाला होणार आहे? जो त्याला आम्हाला. आत्मसात करेल, जीवनामध्ये सांगितलेल्या गोष्टी काहीतरी परिवर्तन करेल. जसं म्हटलं की आज डिलीट करा, करायचं आहे डिलीट. आणि माझी परीक्षा घेण्यासाठी तरी प्रॅक्टिकल करा. मी चॅलेंज देते. माझी मंजुषा मॅडम म्हणतात तर खरंच जीवनात परिवर्तन होऊ शकते का? ती बरी करण्यासाठी तरी हे करा. एनर्जीचा क्लास कोणी झोपून करायचा नाही बाबा. लक्षात घ्या, एनर्जी तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, तुम्ही झोपल्याय, काही फायदा होणार आहे का? जे लोक माझा नाही. क्लास व्यवस्थित ऐकतील, जे आज जर रेकॉर्डिंग बघून घ्या, झोपलेले लोक दिसणार आहे स्क्रीनवर. जे लोक झोपून क्लास करून राहिले आज स्क्रीनवर शेवटी दिसणार आहेत, कारण मला माहिती नव्हतं आणि त्यांचे व्हिडिओ तसे आलेले आहेत. ओके. सो पुढच्या 10 दिवसांमध्ये म्हणजे आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी आणि 10 दिवस कंपल्सरी. आता 436 आकडा होता, 409 पर्यंत लोक आहेत. कोण कोण आता तयार आहे पुढचे उरलेले 9 दिवस रेग्युलर करण्यासाठी? पक्का प्रॉमिस खुद से कर रहे? तर मग आजचं होमवर्क काय आहे? सगळी जीवनातली दुःखांची कथा लिहायची आज. खूप दिवस झाले लोकांना सांगितली बिंगितली नसेल, मनामध्ये कोपऱ्या कोपऱ्यात दडलेली सगळी निगेटिव्हिटी जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, टिअर इट, बर्न इट. माचिस की तिली लगा दो. दुसरी, तुम्हाला जीवनात कोणतं सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे,
त्याची लिस्ट बनवून टाका. कारण आपल्याला रेडी तर पाहिजे ना, किराणा मालाच्या दुकानात जातो आपण, लिस्ट घेऊन जातो की नाही आज काय काय आणायचं आहे. मग इथे 10 दिवसात उद्याची लिस्ट आणायची आहे. तुम्हाला जीवनामध्ये कोणतं सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, याची संपूर्ण लिस्ट आपल्याला रेडी करायची आहे. उद्या आपल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये, किराणा मालाचं दुकान नाही आपलं, ठीक आहे, ट्रेनिंग सेंटर आहे आणि ते आनंद देणारं ट्रेनिंग सेंटर आहे. जीवनातल्या ज्या क्षेत्रात तुम्ही डिस्टर्ब आहात तिथे आपण नवनिर्मिती करतो. त्या नवनिर्मिती म्हणजे ज्याला प्रेम पाहिजे, प्रेमाचा झरा तुमच्या जीवनामध्ये ऍक्टिव्ह होईल. तुमच्याच एकच राहील, लोक तेच राहतील पण घराचं वातावरण बदललं राहील. मुलं तेच राहतील पण प्रेम वाढलेलं राहील. आणि घरही तेच राहील पण घराचा आनंद वाढलेला राहील. कारण या 10 दिवसांमध्ये आपण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्रेरणी करणार आहे. आणि तुम्ही सगळे महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं आहात आणि मला ऐकून घेतलं, यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज जे नेटवर्क इश्यूमुळे जे थोडासा व्यत्यय आला त्या आणि तुम्ही साथ दिली त्याच्यासाठी आपलं खूप खूप आभार. उद्यापासनं विदाऊट एनी व्यत्यय, कारण आज थोडा नेटवर्क इश्यू, लाईटचा इश्यू होता, बट उद्यापासनं या सेशनला आपण रेग्युलर पुढे नेऊ. मला ऐकलं यासाठी परत परत थँक्यू. आपला ग्रुप ओपन होईल. तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं ते नक्की शेअर करा. रेकॉर्डिंगसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे डेली रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. आणि जीवनामध्ये आनंद जो तुम्ही स्वतः पेराल तो कुटुंबामध्ये पण द्यायला सुरुवात करा विथ स्माइल. आपण या स्माइलला पण कसं ऍक्टिव्ह करायचं ते आपण बघणारच आहोत 10 दिवसांमध्ये. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद अँड ऑल द बेस्ट. धन्यवाद.